तुम्हाला सर्वांकडून कौतुक करून घ्यायचं आहे का? मग बनवा अशी झणझणीत मिक्स डाळीची आमटी। त्यासाठी 2 चमचे तूर डाळ, 1 चमचा मसूर डाळ, 1 चमचा मूग डाळ, 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा उडीद डाळ घेऊन 2-3 वेळा धुवून घ्यायची। धुवून घेतलेल्या डाळीमध्ये भरपूर पाणी घालून थोडीशी हळद पावडर, मीठ, तेल टाकून कुकरला मीडियम फ्लेमवर 3-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तोपर्यंत मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी एक मीडियम साईजचा कांदा तेलात टाकून भाजून घ्यायचा। कांदा भाजला की त्यामध्ये किसलेले सुकं खोबरं, आलं, हिरव्या मिरच्या, लसूण टाकून भाजून घ्यायचा। मसाला थंड झाल्यावर वाटून घ्यायचा। आता कढईत तेल टाकून जिरं, हिंग, कढीपत्ता आणि तयार वाटण टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। मसाल्याला तेल सुटलं की यामध्ये घरगुती मसाला, धना पावडर, जिरा पावडर, गोडा मसाला, हळद पावडर टाकून मिनिटभर परतलं की जरासं पाणी टाकायचं। मग शिजवून आणि घोटून घेतलेली डाळ टाकायची, जरासा गूळ टाकायचा, चमचाभर कोकमचे आगळ टाकायचे किंवा 3-4 कोकम टाकायचे आणि आमटीला दणदणीत उकळी काढली की कोथिंबीर टाकायची। तयार झाली आपली झणझणीत मिक्स डाळीची आमटी। मस्त भाकरी कुस करायची, त्यावर आमटी घ्यायची आणि मनसोक्त ताव मारायचा।